आता नुकताच निकाल लागलेला आहे आणि जशी सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा आपले उपनगराध्यक्षाचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी कोर्टात गेली आणि त्याच्यानंतरच कुठेतरी मतभेद व्हायला छोटे छोटे मतभेद व्हायला सुरुवात झाली आणि जसे ते गेले तसे काही सेनेचेही लोक कोर्टात गेले आणि तशा प्रकारे हे झालेलं आहे. काहीतरी मुद्दामून राग किंवा काही काढण्यासाठी असं काही झालेलं नाही आहे आणि ते सगळं विसरून जर आता आपण शहराच्या विकासासाठी एकत्र यायला हवे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती आहे, अलायन्स आहे सगळीकडे, केंद्रात, राज्यात आणि इतर शहरांमध्ये पण आहे. तसं इथेही झालं पाहिजे. आम्ही सगळे नगरसेवक कधीही शहराच्या विकासाला कुठेही आड आलो नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला शहराच्या विकासाची आवड आहे आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तसं आम्ही याच्या पुढेही शहराच्या विकासाच्या दृष्टीने बघू. आम्हाला जो शहरामध्ये प्रपोगंडा झाला की आम्ही अडचणी करतो, कुठेतरी कामं थांबवतो किंवा सभा बरखास्त करतो, तर सभा कुठलीही आम्ही बरखास्त नाही केली. सभा तहकूब स्थगिती दिली आहे सभेला, कारण शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतलं जात नाही, परस्पर अजेंडा बनवला जातो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्यांची चूक दाखवण्यासाठी या 3 सभा स्थगिती दिली आहे आणि त्याची त्यांनी चूक निस्तरायला पाहिजे, म्हणजे चूक सुधारावी म्हणून ह्या सभा स्थगित केल्या गेल्या. अन्यथा शिवसेना कुठेही शहराच्या विकासाला कधीही आळा घालणार नाही. नेहमी विकासाच्या कामात पुढे राहील. जे खासदार साहेबांचं ध्येय होतं तेच आमच्या नगरसेवकांचं ध्येय आणि आम्ही कायम विकासासाठी पुढे राहू. कुठेतरी असतंच थोडंफार की शहरामध्ये स्थानिक नेतृत्व असतात, ते थोडंसं व्यक्तिगत जाण्याचा प्रयत्न होतो कुठेतरी, परंतु माझं असं सांगणं असेल की कुठेही व्यक्तिगत न जाता त्यांनीही शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि सोबत राहून विकासाला प्राधान्य देऊन अंबरनाथ शहराचा विकास केला पाहिजे.